ठाणे महानगरपालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात रक्तदान भव्य शिबिर पार पडले। आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने तसेच आरोग्य विभाग व महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला सकाळी 9:30 ते सायंकाळी 4:30 या वेळेत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत रक्तदान केले। अपघात, शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया, रक्तदोष व इतर आजारांसाठी आवश्यक असणाऱ्या रक्तसाठ्यासाठी हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरलाय। आमदार संजय केळकर यांनी या शिबिराला भेट दिली आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त गजानन गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी, डॉक्टर राकेश भारोट, डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर, स्मिता हुमरसकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग व कर्मचारी संघटनेचे विशेष योगदान लाभलंय। सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे रक्तदान चळवळ अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे। हे रक्तदान शिबिर पहिल्यांदाच या ठिकाणी होत आहे आणि अनेक कामगारांनी रक्तदान द्यायला सुरुवात देखील केलेली ही एक मोठी बांधिलकी आहे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आपण समजतो आणि या पुढच्या काळामध्ये देखील नित्य नियमाने महापालिकेच्या कामगारांनी रक्तदान करण्याचा संकल्प देखील या ठिकाणी केलेला आहे। विविध भागाचे विविध खात्यातले कर्मचारी हे या ठिकाणी एक आपली बांधिलकी समजून रक्तदान करत आहे। निश्चितपणे हा अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय अशा प्रकारचं या कामगारांचं काम आहे। मी बाकीच्यांना देखील आवाहन करेन की आपलं देखील आपण रक्तदान करून रुग्णाची आवश्यक असलेल्या सगळ्या रुग्णांना या माध्यमातून सहकार्य करावं आणि याच्यासाठी देखील कटिबद्ध। आमचं आजचं टार्गेट आहे 200 बॅग द्यायचं आहे। 200 पिशवी आम्ही आजच्या दिवशी देणार आहोत। आज महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना आयोजित हा भव्य रक्तदान शिबिर मेळावा आहे। आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेखाली आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत। बहुसंख्य कामगार उपस्थित आहेत। अजून भरपूर कामगार आमचे येणे बाकी आहेत आणि विशेष म्हणजे मी फक्त महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त श्री बिरारे साहेबांचे आभार मानेल, कारण त्यांच्यामुळे हा हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला। आणि महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना ही फक्त भांडण्यासाठी नाही तर सामाजिक उपक्रमातही सहभागी असते, हा आम्ही संदेश आजच्या कार्यक्रमानिमित्त देऊ इच्छित आहे।